नमस्कार, आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे कस्टर्ड पावडर. एका वाटीमध्ये 1 कपभर दूध घेऊन त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर ॲड करायची आहे. आणि मी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतर हे दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता फिरवून घ्यायचं. कंटिन्यू फिरवायचं आहे कारण की दुधामध्ये गाठी तयार होणार नाही. त्यामुळे तुम्हाला लागते त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता आणि फिरवायत राहायचं आहे. ह्याला छान घट्टसर टेक्स्चर येईपर्यंत फिरवत राहायचं आहे. आता आपण गॅसवरून हे खाली ठेवूया. थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये ॲड करूया. हे बघा थंड झालं आहे. आता मी बाउलमध्ये ॲड करणार आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहे फ्रूट्स. केळी 1 वाटी, त्यानंतर द्राक्षे, त्यानंतर टाकणार आहे ऑरेंज, त्यानंतर टाकणार आहे बारीक कापून घेतलेले ॲपल. आता टाकूया थोडीशी इलायची पावडर. इलायची पावडर टाकून छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण ड्राय फ्रूट्स टाकून घेऊया. आता मी ड्राय फ्रूट्स टाकणार आहे. तुम्हाला जे फ्रूट्स आवडतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे एवढे अवेलेबल होते त्यामुळे मी एवढेच फ्रूट्स ॲड केले आहेत. आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तयार आहे आपलं थंडगार असं फ्रूट कस्टर्ड. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.